वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये जबरदस्त आणि थरारक ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. तर होतं असं की शौर्य ऊर्जावरती प्रेम आहे ही गोष्ट दिव्याला सांगायला जातो, पण ऊर्जाबद्दलचे दिव्याचे विचार ऐकताच तो वेळीच सावध होतो. आता हर्षवर्धनने पद्माने केस मागे घ्यावी यासाठी जबरदस्त साफळा रचलाय. आता त्या कारस्थानात पद्मा अडकेल का? आणि त्यातच थरारक ट्विस्ट हा आलाय की ऊर्जाने विक्रांतच्या कानाखाली मारली होती. तिच्याकडून सूड घेण्यासाठी त्याने आता ऊर्जाला डायरेक्ट मारण्याची सुपारी दिली. विक्रांतचा गुंड भर रस्त्यात ऊर्जावरती गोळीबार करतो, पण ती गोळी शौर्य आपल्या छातीवरती झेलतो. ऊर्जासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. आता मरणाच्या दारात उभ्या असलेल्या या शौर्याला ऊर्जा नक्की वाचवते कशी आणि शौर्याचं खरं प्रेम आहे हे तिच्या लक्षात येईल का? त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवाच. प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. पोलीस स्टेशनमध्ये विक्रांतला अद्दल घडवून ऊर्जा येते ते डायरेक्ट चायचुईच्या ठिकाणी. तिचा इतका संताप होत असतो, त्यातच अचानक तिला एक कॉल येतो. फोन आलेला असतो अननोन नंबरवरून. त्यामुळे तिला असं वाटतं की बहुतेक विक्रांतच कॉल करत असावा. ऊर्जाची इतकी चिडचिड होते, हा विक्रांत शिर्के मला त्रास द्यायला एक कसरही बाकी ठेवणार नाही आहे. पण सतत फोन वाजतच असतो आणि ऊर्जा रागाच्या भरातच फोन घेते. ती आता बोलते की बोला ना बोला, आता तुम्हाला मला धमकावायचंच असेल ना. पण समोरून जेव्हा वेगळा आवाज येतो तेव्हा मात्र ती थोडी शांत होते. समोरून एका क्लायंटचा फोन आलेला असतो. त्यांचं महत्त्वाचं काम असल्यामुळे त्यांना ऊर्जाला भेटायचं असतं. सुरुवातीला ऊर्जा सांगते की तुम्ही मला उद्या कोर्टात भेटू शकता का, पण काम खूप महत्त्वाचं आहे. आणि ते विनंती करतात की त्यांना आत्ताच भेटायचं आहे. तेव्हा ऊर्जा थोडा विचार करते आणि सांगते की ठीक आहे, मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तिथे या. इकडे विक्रांत तर खूपच चवताळलेला असतो. त्या ऊर्जा शिंदेची लायकीही नाही आहे. तिने माझ्या थोबाडीत मारली विक्रांत शिर्केच्या. अरे अशी कशी काय वागली ती? काल वकील झालेली मुलगी मला जेलमध्ये टाकणार. अरे जिवंत राहिली तर टाकू शकेल ना. आता हा विक्रांत रागाच्या भरात मरण्या मारण्याच्या गोष्टी करतोय. गौतम तर खूपच घाबरून जातो. आधीच ते पद्माचं प्रकरण निस्तारता नाकी नऊ आलंय. विक्रांतने पुन्हा चूक करायला नको. तो त्याची समजूत घालतो. गौतम त्याला विचारतो की विक्या, तू नक्की काय करणार आहेस? विक्रांत रागात सांगतो की फायनल सेटलमेंट. प्रॉब्लेम ती पद्मा नाही आहे, ही ऊर्जा आहे. त्या ऊर्जा शिंदेला कोळी घालून ठार मारून टाकणार आहे मी. गौतम त्याची समजूत घालतो की विक्या, अरे एडाबिडा झालायस का काय? पोलीस स्टेशनमध्ये तो हुळबुटे काय म्हणाला लक्षात येते का तुझ्या? विक्रांत सूड घेण्याच्या मनस्थितीत इतका खोलवर घुसलेला आहे ना, तो डायरेक्ट गौतमचे कॉलरच पकडतो. अरे खड्ड्यात केला तो हुळबुटे. त्या ऊर्जा शिंदेने माझ्या कानाखाली मारले, तुझ्या नाही. आता मी बदला घेणार. इकडे ज्या मुलीने ऊर्जाला फोन केलेला असतो ती मुलगी येते तिला भेटायला. ऊर्जा तिचीच वाट पाहत असते. ती स्वतःची ओळख सांगते की हाय मॅम, मी मायरा, मी तुम्हाला फोन केला होता. ऊर्जा तिच्यासोबत बसते. मायरा सांगते की सॉरी मॅडम, मी तुम्हाला खरं तर कोर्टात भेटायला नकार दिला, कारण मला असं वाटतं की कोणीतरी माझ्यावरती नजर ठेवू नये. त्यानंतर मायरा तिच्यासोबत नक्की काय घडलं ते सगळं ऊर्जाला सांगायला सुरुवात करते. मॅडम, मी कॉलेजमध्ये असताना ब्युटी पार्टिसिपेंट जिंकले आणि त्यानंतर मॉडेलिंगमध्ये गेले. मला ना मॉडेलिंग करायचं होतं आणि म्हणूनच मी माझ्या मित्राकडून, फोटोग्राफर मित्राकडून माझं पोर्टफोलिओ तयार करून घेतलं. आणि ती थोडीशी अस्वस्थ होऊन जाते. ऊर्जा तिला म्हणते की अगं सांग. तेव्हा ती सांगते की पण मॅडम, आता त्या फोटोचा माझा मित्र माफ करून मिसयूज करतोय. ऊर्जाला ऐकून धक्काच बसतो. मॅडम, खरं तर ना मी तुमचं पेज पाहिलं, आमची मुलगी आमचा सन्मान. मला वाटलं की तुम्ही काहीतरी मदत कराल मला. सांगा ना मॅडम, तुम्ही मदत कराल ना मला? तेव्हा ऊर्जाला पद्माचं बोलणं आठवतं की तुझ्या कामामध्ये उदासपणा दिसू देऊ नकोस. ऊर्जाताई, खूप अपेक्षा आहेत लोकांच्या तुझ्याकडून.
आता मोठ्या विश्वासाने ऊर्जा मायराला सांगते की हो, मी करेन तुझी मदत. सगळ्यात आधी आपल्याला तुझ्या त्या मित्राच्या विरोधात FIR दाखल करावी लागेल. हे बघ, तुझं काही कन्व्हर्सेशन झालं असेल किंवा काही फोन कॉल्स, त्याची लिस्ट, ते सगळं तू मला दे. तेव्हा मायरा खूपच घाबरून जाते. ऊर्जाला ती सांगते की नाही मॅडम, तो ना खूप वियर्ड माणूस आहे. याआधीसुद्धा मी त्याच्याशी भांडायला केले होते, पण त्याने मला चिवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा ऊर्जा तिची समजूत घालते की मायरा, हे बघ, प्लीज घाबरून जाऊ नकोस. अगं त्याला तेच हवं आहे, तू घाबरावंस. ऊर्जा मायराची खूप छान समजूत घालते. त्याला ना बरोबर माहिती आहे मायरा, की बायका कंप्लेंट करायला खूपच घाबरतात. कधी कधी आजूबाजूचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, तर कधी ज्या माणसाच्या विरोधात आपण कंप्लेंट करतोय त्याने आपल्यावरती सूड उगवला तर, कधी कायद्यावरती विश्वास नसतो, तर कधी लढण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात. खरं सांगू का मायरा, या सगळ्यात आपला समाजसुद्धा तितकाच दोषी आहे. कारण जी मुलगी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवते, सर्वच जण तिलाच दोष देऊन मोकळे होतात. तेव्हा मायरा स्वतःचं दुःख ऊर्जापुढे व्यक्त करते की अगदी खरं आहे मॅडम, माझ्या आजूबाजूचे लोक तर सोडाच, माझे नातेवाईकसुद्धा मला खूप काही बोलतात. आता मी मॉडेलिंग करते, तर मला फॅशनेबल कपडे हे घालावेच लागतात ना. तरी पण ते मला सतत काही ना काही बोलत असतात की मायरा असेच कपडे घालते, तसेच कपडे घालते, रात्री उशिराच घरी येते, आणि त्यानंतर तिचा तोंडून शब्दच फुटत नसतो. तेव्हा ऊर्जा तिची मनस्थिती समजून घेते. ऊर्जा सांगते की हे बघ शांत हो, मी समजू शकते तुला. आता मायरा हेच बघ ना, कितीतरी नाईट ड्युटी करणाऱ्या मुली आहेत की त्यांना उशिरा कामावरती जावंच लागतं. रात्रीच्या वेळी उंडारका करणाऱ्या त्या मुलांपेक्षा आपला समाज या मुलींनाच पुन्हा पुन्हा दोष देतो. पण तू अजिबात घाबरायचा नाही आहेस मायरा, मी आहे तुझ्यासोबत. तू जा आणि बिनधास्त पोलीस कंप्लेंट कर. तेव्हा मायराला इतकं मोठं पाठबळ मिळालेलं असतं. ती ऊर्जाचे आभार मानते, पण खरं तर ऊर्जा मायराचे मनापासून आभार मानते की तुझ्यामुळे मला माझ्यातली ऊर्जा पुन्हा मिळाली. आता ही वेळ दुःख कवटाळून बसण्याची नाही आहे, लढण्याची आहे. मुलींवरती अन्याय करणाऱ्या त्या प्रत्येक मुलाच्या विरोधात आवाज उठवण्याचे. आता ऊर्जा मनापासून इतकी खुश असते, कारण तिला तिच्याच कामातून प्रेरणा मिळालेली. आता इकडे शौर्य खरं तर ऊर्जाबद्दल नक्की दिव्याचं म्हणणं काय आहे, विचार काय आहेत, ते जाणून घेण्यासाठी मुद्दामच येतो. तो विचारतो की हाय वहिनी, कॉफी पितेस? दिव्या विचारते की हो, तुला हवी आहे का? मी माझ्यासाठी बनवत होते, तुझ्यासाठीही बनवते. शौर्य तिचं कौतुक करतो की हो चालेल मला, आणि तसंही तू कॉफी खूप छान बनवतेस हा. दिव्या इतकी खुश होते. शौर्य विचारतो की मला सांग, तू कॉफी इथे शिकली आहेस की तुझ्या माहेरी? तेव्हा दिव्या म्हणते की नाही रे, तिथे कुठे, तिकडे चहा कल्चर आहे ना. नाही म्हणजे माझ्या आईला आणि ऊर्जाला चहाच आवडतो. आणि ती अचानकच घाबरते, इकडे तिकडे पाहते. शौर्य विचारतो की काय झालं? दिव्या सांगते की सॉरी, आपल्या घरात ऊर्जाचं नाव घ्यायचं नाही आहे ना. तेव्हा शौर्य म्हणतो की शे, असं काहीच नाही आहे. तेव्हा दिव्या म्हणते की अरे, पण शौर्य विचारतो, ऊर्जा तुमची बहीण आहे ना? तेव्हा दिव्या म्हणते की हो, पण ती तुझी कोणीच लागत नाही, तरी तिची बाजू घेऊन बाबाशी सॉलिड भांडलास हा तू. शौर्य अचानकच विचारतो की वहिनी, तू आणि ऊर्जा रेग्युलरली टचमध्ये असता का? आता दिव्याला वेगळाच डाऊट येतो. दिव्या विचारते की पण आज अचानक असं का विचारतोयस? तेव्हा शौर्य म्हणतो की अगं, आदित्य दादा नाही का 2 वर्षांसाठी देहरादूनला गेला होता, आणि मला अजिबात करमत नव्हतं, सतत त्याची आठवण येत होती. मग ऊर्जा तर तुझी बहीण आहे ना, मग तिची आठवण तुला येत नाही? दिव्याला पुन्हा डाऊट येतो. ते विचारते की पण असं का विचारतोयस तू? तेव्हा शौर्य म्हणतो की अगं नाही, मी तुला तुझ्या माहेरी कधी गेलेलं बघितलं नाही ना. म्हणजे मॉम बघ ना, ती माहेरी जाते, शैलेजा काकू पण माहेरी जाते, पण मी आत्तापर्यंत तुला कधीच गेलेलं पाहिलं नाही आहे, म्हणून म्हणतोय. आता दिव्या भलतीच खुश होऊन जाते. ती विचारते की शौर्य, तुला खरंच माझी इतकी काळजी वाटते?
शौर्य बरोबर तिला गोळात घेतो. हो, अगं म्हणजे तुलाही जावंसं वाटत असेलच ना माहेरी. तेव्हा दिव्या खरं काय ते सांगून टाकते. शौर्य, तुला एक सिक्रेट सांगू का? तो म्हणतो की सांग ना. दिव्या आधी कचरते बोलायला. नाही नको राहू देत. शौर्य म्हणतो की वहिनी तू सांगू शकतेस मला. दिव्या म्हणते की मी ना जाते अरे माझ्या माहेरी. मी ना होळीच्या दिवशी पण केले होते, पण घरात कोणाला काही माहीत नाही आणि शौर्य अजिबात सांगायचं नाही कोणाला. शौर्य तिला शब्द देतो. शौर्याचं मन त्याला म्हणत असतं की बरोबर दिव्या वहिनी दिसते आगाव, पण मनाने खरंच खूप चांगली वाटते. मनात जे काही असेल ते सांग. शौर्य, सांगून टाक ऊर्जाबद्दल की ऊर्जावरती तुझं जीवापाड प्रेम आहे. कदाचित तुझी बाजू घेऊन तीच ऊर्जाला समजावेल. शौर्य या विचारात हरवलेला असतो. आता दिव्या त्याला भानावर आणते. दिव्या शौर्याला भानावर आणते की काय रे सतत तुला तंद्री लागत असते. तेव्हा शौर्य म्हणतो की काही नाही. दिव्या अचानकच विचारते की मला माहिती तू काय विचार करतोयस, ऊर्जाबद्दल ना. शौर्याला धक्काच बसतो. दिव्या अचानकच म्हणते की तुला सांगू की ऊर्जा ही केस हरणार आहे. शौर्य धक्क्यानं विचारतो की तू असं का बोलतेस. तेव्हा दिव्या म्हणते की मग काय तर, माझी बहीण आहे ती. एक नंबरची पिंडोक आणि बेअक्कल आहे ती. शौर्याला खूपच राग येतो तो तिला दटावतो की असं नको ना बोलूस. त्यावर दिव्या विचारते की शौर्य तुला काय प्रॉब्लेम आहे पण. माझी बहीण आहे ना ती, मी तिलाच ओळखणार. तिला खरंच अक्कल नाही आहे. ती कोणाशी टक्कर देते तिला कळतच नाही आहे. माझी तत्व करत बसली ती. तत्व माय फूट. आणि आता तर काय ते पेजच काढले. काय तर म्हणे आमची मुलगी आमचा सन्मान. शौर्य, उगाचच तो तिच्या इंटरव्ह्यूवरती जाऊ नकोस एक नंबरची आतल्या गाठीची मुलगी आहे ती. तेव्हा शौर्याला इतका राग येतो, ऊर्जाबद्दल तो ऐकूनच घेऊ शकत नाही. आता दिव्याबद्दल शौर्याला खूप काही कळून चुकतं की दिव्या ऊर्जाबद्दल नक्की काय आणि किती खालच्या लेवलचा विचार करते. शौर्याला ती सांगते की आता मला तिची खूप आठवण येते शौर्य, पण तिलाच माझ्याशी बोलायचं नसतं. आता माझ्या नशिबाने मला इतकं श्रीमंत घर मिळालं. ती ना चलते अरे माझ्यावरती. तुला एक सिक्रेट सांगू, तिला ना आतून ना पैशांची हाव आहे. मी तर म्हणते की ते 5 लाख रुपये तिनेच मागून घेतले असतील. आता सतत माझी केस माझी लढाई करते खरी, पण बघ तू नंतर ना ती बाबांसोबत आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट नक्कीच करेल. आता बस, आता घरातल्यांना ना लवकर कळू देत की मी किती गुन्हे आहे ते. उगाचच तिच्यावरून माझी परीक्षा करतात ही लोक आणि मग मला वाईट वागवतात. दिव्या खुश होऊन म्हणते की थँक्यू शौर्य. म्हणजे मला माहीत नव्हता की तुला माझी इतकी कदर आहे ते. अरे, बोलण्याच्या नादामध्ये मी तुझी कॉफीच बनवायची विसरले. तेव्हा शौर्य इतका चिडतो तिच्यावरती, काही गरज नाही आहे तुझ्या कॉफीची, आणि तो तसाच निघून जातो तडकाफडकी. आता त्याला त्याची चूक कळून चुकते बरं झालं मी ऊर्जाबद्दल दिव्या वहिनीला काहीच सांगितलं नाही. ती तर ऊर्जाच्या आसपाससुद्धा नाही आहे. ऊर्जा, आता मला स्वतःलाच तुला भेटायला यावं लागेल. इकडे ऊर्जा चायचुईच्या ठिकाणीच असते आणि एका काकांचं ॲफिडेव्हिटचं काम पूर्ण करते. ती त्यांच्याशी बोलत असताना तिच्यावरती पाळत ठेवून असतो विक्रांत गौतम, आणि त्यांनी एका शूटरला ऊर्जाला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते. तो त्याला सांगतो की हा चेहरा नीट बघून ठेव, हिला तुला आजच्या आज संपवायचे आहे. हे बघ, काम झालं की तुला हवे तितके पैसे देईन. त्यावर तो हट्टाला पेटतो की ओ साहेब, ते नंतर बिंतरचं कुणी बघितले, मला आत्ताच्या आत्ता पूर्ण ॲडव्हान्स पाहिजे, तरच तुमचं काम करतो. विक्रांत एका फटक्यात नोटांचा बंडलच त्याच्या हातात टेकतो की इतके सारे पैसे बघून त्याची बुद्धी फिरते. विक्रांतला तो शब्द देतो की साहेब, तुमचं काम फत्ते करणार. ओ साहेब, अहो इतक्या पैशात तर 2 वेळा मरेल ती. तेव्हा विक्रांत म्हणतो की ऊर्जा शिंदे, आज स्वतःलाच शेवटचं भेटून घे, कारण तुला उद्याचा दिवस दिसणारच नाही आहे. आता ते तर वेळच ठरवेल, कारण शौर्य ऊर्जाला स्वतः भेटणार आहे. याचा अर्थ प्रेक्षकांनो, तुमच्या लक्षात येते का की नक्कीच शौर्य ऊर्जाला वाचवेला. इकडे ऊर्जाला तो चहावाला जेव्हा चहा खारी हाणून देतो ना, त्या क्षणी ऊर्जाला शौर्याची आठवण येते. इथेच बसून ऊर्जाने स्वतः त्याला चहाकारी खाऊ घातली होती. त्यावेळी ती म्हणाली होती
की आपण दोघं या चहाखारीसारखे आहोत. मेड फॉर इच अदर तर आहोतच, पण इनसेपरेबल आहोत. अचानकच मंग्याने शौर्याची खरी ओळख ऊर्जा समोर आणली. तो प्रसंग तिला आठवतो आणि पुन्हा तिच्या मनात फक्त आणि फक्त संतापच व्यक्त होतो. खरं तर पूर्वी तुला आठवलं ना शौर्य, माझ्या मनात आनंद निर्माण व्हायचा. पण आता तुझा चेहरा जरी आठवला ना, मला फक्त संताप होतो. मला कळतंय की तू माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहेस शौर्य. तुझ्या सगळ्या आठवणी वजा करणं कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. ती दात ओठ खात म्हणते की मी तुला आणि तुझ्या या आठवणींना कायमचं नक्कीच विसरेल. शौर्यवरच्या रागाच्या पोटी ऊर्जाला आवडत असणारी खारीसुद्धा ती आहे त्याच ठिकाणी सोडून निघून जाते. आता त्या चहावाल्याला इतकं वाईट वाटतं, त्याला सगळा प्रकार कळून चुकतो आणि तो ऊर्जा शौर्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. आई तुळजाई, आजपर्यंत हात जोडून कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही आहे, पण आज मनापासून मागतोय. शौर्यदादा आणि ऊर्जाताईला एकत्र आण. त्यांच्या नात्याला लागलेली ही कीड काढून टाक. आता तिकडे हर्षवर्धनचा एक वेगळाच प्लॅन ठरतो. दिव्याच्या हाती ॲफिडेव्हिट सोपवत तो सांगतो की त्याच्यावरती पद्माची सही घेऊन ये. दिव्या धक्क्याने विचारते की पण आहे काय त्यात? हर्षवर्धन सांगतो की ॲफिडेव्हिटमध्ये लिहिले की मी केस स्वतःहून मागे घेते. त्यावर दिव्या विचारते की खरंच ती घेईल? तेव्हा हर्षवर्धन सांगतो की मी असं गृहीत धरलंय की कदाचित ती नाहीच घेणार. दिव्या विचारते की मग हे सगळं कशाला? हर्षवर्धन तिच्यावरती वचकतो, तू मला सतत प्रश्न का विचारतेस? काम हवं होतं ना तुला, मग दिलंय ना, आता कर. आता दिव्या पुन्हा एक प्रश्न विचारते की पण बाबा, तिने तर तुम्हाला पकडवायला कॅमेरा लावला होता ना? त्यावर हर्षवर्धन सांगतो की हो, पण त्याबद्दल ना मी तिला हटकलं ना तिने मला काही कबुली दिली. कदाचित त्यांच्या हेही लक्षात आलं असेल की या सगळ्या त्यांच्या प्लॅनची मला कल्पना होती, पण आपण दाखवताना असं दाखवायचं की आपल्याला तसं काही माहीतच नाही आहे. हर्षवर्धन दिव्याला सांगतो की तू आता जा, तिच्याशी गोड बोल आणि सही आण. आता दिव्या जाणार. ती म्हणते की ठीक आहे, मी तिला पैसे देते आणि सही घेऊन येते. असं बोलून आता दिव्या स्वतःच्याच पायावर दगड मारून घेते, कारण हर्षवर्धन तिला ताकीद देतो की ते 6 लाख रुपये मला परत कर. आता दिव्या पैसे कुठे पण परत करणार? मूर्ख मुलीने ते तर शॉपिंगमध्ये उडवलेत. आता मात्र ती प्रचंड घाबरून जाते. दिव्या म्हणते की पण ती पैसे न घेता सही का देईल? हर्षवर्धन म्हणतो की तू पैसे जरी दिलेत ना, तरीही ती सही देणारच नाही आहे तुला. ती तुझ्याकडे वेळ मागेल. मला तेच तर हवं आहे. ती वेळ मागेल आणि जाऊन ऊर्जा शिंदेची भेट घेईल आणि ती ऊर्जा शिंदे अस्वस्थ होईल आणि त्याच अस्वस्थतेमध्ये ती नक्कीच काहीतरी चूक करेल आणि तीच चूक आपल्या फायद्याची ठरू शकते. हे बघ, तुला काम हवं होतं, मी काम दिले, आता जा आणि पद्माची सही घेऊन ये. हर्षवर्धन तिच्यावरती आवाज चढवतो. आता दिव्या अशी काही अडकलेली असते या चक्रव्यूहात, पण ती पटकन कबुली देऊन टाकते हर्षवर्धनसमोर. ती त्याच्या रागाला समोरही जाते. ती सांगून टाकते की बाबा, ते पैसे माझ्याकडे नाही आहेत, माझ्याकडनं खर्च झालेत. हर्षवर्धन धक्क्याने विचारतो की काय, 6 लाख रुपये तू खर्च केलेत? तेव्हा दिव्या सांगते की नाही 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 बाबा, 6 लाख नाही, फक्त 50,000 मी खर्च केलेत, शॉपिंग केली. तेव्हा हर्षवर्धन इतका चिडतो, तुला कळतं का? तेव्हा दिव्या म्हणते की बाबा असं काय करताय? तीर्थाने तुमच्याकडे SUV मागितली तर तुम्ही लगेच देऊन टाकलीत तिला, आणि मी साधे 50,000 खर्च केले तर तुम्ही मला प्रश्न विचारताय. तेव्हा हर्षवर्धन इतका चिडतो, दिव्या तुला खरंच इम्पॉसिबल आहेस, जा आता जाऊन सही घेऊन ये. दिव्या इतकी तंद्रीत असते की चुकून ती हर्षवर्धनलाच पुढे येऊन धडकते आणि पुन्हा माफी मागून ती दरवाजाच्या दिशेने जाते. पण शौर्याला इकडे आता खूप मोठी लीड मिळाली हर्षवर्धनच्या विरोधात. शौर्य फोनवरती बोलत असतो की काय इन्फॉर्मेशन खरी आहे ना, पण ठीक आहे, मला ॲड्रेस सांग. आणि तो ॲड्रेस लिहून घेतानाच नेमकी आजी तिथे येते. तेव्हा शौर्य तिला सांगतो की आजी, ऊर्जाच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करणारा डॅडचाच माणूस आहे, म्हणजे डॅडसाठी तो आउटस्टेशन केसची सगळी गोष्टी हँडल करतो.
तेव्हा आजीलाही धक्का बसतो. ती विचारते की पण तुला खात्री आहे का की हर्षवर्धननेच त्याला पैसे डिपॉझिट करायला सांगितले होते? तेव्हा शौर्य सांगतो की आजी खात्री नाही आहे, पण आत्माराम गमरे हा माणूस एकदाचा सापडला ना की मग खात्री पटेल. आजी अगं आत्माराम गमरे इथे नाही आहे मुंबईमध्ये, तो पळून गेला आहे, कोकणात कुठेतरी गेला आहे. ही जी बातमी पसरवली गेली होती ना आजची ती पूर्णपणे खोटी आहे. अगं माझ्या माणसाने आत्ताच मला टीप दिली आहे की तो बदलापूरमध्ये आहे. आता आजी त्या माणसाला मी घेऊन येतो आणि ऊर्जाच्या समोरच उभा करतो. खरं तर शौर्याने इतकी मोठी कामगिरी फते केलेली असते. आजीला तर खूप कौतुक असतं हां शौर्याचं. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. ऊर्जावरती हल्ला होणार आहे ही बातमी शौर्याला कळते. तो तिला वाचवण्यासाठी धावत येतो आणि एक विक्रांतने पाठवलेला शूटर जेव्हा ऊर्जावरती गोळी झाडतो ना त्यावेळेसच शौर्य येऊन आता त्याला जोराचा ढकलतो आणि मोठ्याने ओरडत असतो की ऊर्जा पळ. आता समोर एक ट्रक आलेला असतो आणि त्याच्या आवाजाने ऊर्जाला शौर्याचा आवाजच येत नाही. पण शौर्य आता त्या शूटरला पुन्हा एकदा ढकलतो आणि जोराचा खाली आपटतो. शौर्य ऊर्जाला सावध करतो की ऊर्जा पळ. आता तो शूटर डायरेक्ट ऊर्जावरती गोळी घालणार. इतक्यात शौर्य धावत येऊन नेमका ऊर्जाच्या समोर उभा राहतो आणि ऊर्जाच्या ऐवजी ती गोळी लागते डायरेक्ट शौर्याच्या हृदयात. शौर्य तिथेच आता खाली कोसळतो. ऊर्जा मोठ्याने किंचाळते की शौर्य. आता आजूबाजूला खूप गर्दी जमा होते. पण आता शौर्याचा जीव कसा वाचवेल ऊर्जा? आणि हा थरारक ट्विस्ट याने ऊर्जा आणि शौर्याच्या नात्याला नक्की काय कलाटणी मिळेल? पाहणं तितकंच मनोरंजक.